मी तुला आमचं उदाहरण सांगते. आम्ही कांदिवलीत राहत होतो आणि कांदिवलीत पायोनियर नावाची शाळा होती, जिथे नीरज पहिल्यांदा गेला ज्या शाळेमध्ये. त्यावेळेला मी शाळेची इमारत कशी आहे, तिथे आसपास काय आहे, तिथे कोण मुलं येतात, असली विचक्षणा नाही केली. मी बघितलं की मराठी माध्यमात तिथे शिकवलं जातंय आणि जे शिक्षक आहेत त्यांची नावं लिहिलेली असतात. हे ना खूप लोकांना माहिती नाहीये, पण सर्व मराठी शाळांमध्ये जे शिक्षक शिकवायला येतात, त्यांना डी-एड, बी-एड करूनच ते लोक येतात. हो. त्याच्यामुळे त्यांना नुसती भाषा नाही तर शिक्षण कसं द्यायचं आहे, ह्याच्याबद्दल सुद्धा ते शिक्षित आहेत. हे तुम्ही कुठल्याही इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये तुम्ही जा आणि तुम्ही मागा त्यांच्याकडे, की तुमच्या मुलांना कोण शिकवतंय, त्यांच्या डिग्रीज काय आहेत. अर्ध्याहून जास्त ठिकाणी कंत्राटी पद्धतीने लोक शिकवायला आलेले असतात. त्याला ते नोकरीत भरती करून घेत नाहीत आणि त्यांची तेवढी क्वालिफिकेशन्स पण नसतात. त्यांची ती गुणवत्ता पण नसते. पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की इंग्लिश माध्यमातलं शिक्षण हे दर्जेदार आहे आणि मराठी माध्यमातलं शिक्षण हे दर्जाहीन आहे. आणि ते कशावरून आपण ठरवतोय, तर ती जी बिल्डिंग जी दिसते त्याच्यावरून, तिकडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर मिळून नये का आपल्या मुलांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, किंवा कुठल्याही मुलाला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं मिळू नये का, मिळावंच. पण त्याच्यासाठी मग पालक म्हणून आपण तिथे काहीतरी हस्तक्षेप करू शकतो. ज्या वेळेला तिथे संख्या वाढेल ना, तेव्हा सगळ्याच गोष्टी त्या, पण सततच असं होतं ना की मी नाही पाठवलं माझ्या एका मुलाला तर त्यांनी मराठी शाळा थोडीच बंद होणार आहे. असा प्रत्येकाने जर विचार केला तर तो मुलांचा ओघ घटतच राहतो तिकडे, असं होतं.